नमस्कार, मी चंद्रकांत ठाकरे. आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल चंद्रकांत ठाकरे ऑफिशियल. कृपया ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि ऑलच्या नोटिफिकेशनवर क्लिक करा. त्याचबरोबर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आज जवळपास संपूर्ण देशभरात दीपावली हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आणि प्रत्येक वर्ग ह्या उत्साहाला अतिशय उत्साहाने साजरा करीत आहेत. तर दीपावली सण का साजरा करतात याला बरेचसे कारणं आहेत. याला आपण अनादी काळापासून जर बघितलं तर खूप मोठा एक वारसा असू शकतो आणि खूप मोठा असा इतिहास असू शकतो. तर त्यात एक प्रामुख्याने कारण जे दिसून येतं ते म्हणजेच आपल्या घरातील ज्या आपल्या मायभगिनी असतात, ह्या मायभगिनी एक वाक्य नेहमी जी भाऊबीज असते, भाऊबीजेच्या दिवशी एक बहीण आपल्या भावाला ओवाळत असताना म्हणती, इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे. अशा पद्धतीचं वाक्य ती का म्हणत असेल? मग हे म्हणण्यामागं नेमकं काय कारण असू शकतं? मग जवळपास 3000 वर्षापूर्वी बळीराजा होऊन गेले आणि बळीराजांना ज्या पद्धतीने वामनाने कपटाने बळीराजांचा म्हणजे त्यांना संपवलं, 3 पावलं ज्या पद्धतीने वामनाने मागितले, 3 पावलात, 1 पावलात आकाश व्यापलं म्हणे, दुसऱ्या पावलात ही संपूर्ण धरती व्यापून घेतली आणि तिसरं पाऊल बळीराजांना वामन विचारतात की म्हणे हे कुठं ठेवू? तर तेव्हा बळीराजा म्हणतात की माझ्या डोक्यावर ठेवा. हे असं जेव्हा आपल्याला हे इतिहासातून माहीत पडतं तेव्हा ह्या संपूर्ण प्रकरणावर याचा समाचार महात्मा ज्योतिबा फुले घेतात. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, जर 1 पाऊल आकाशात ठेवलं, दुसरं पाऊल जर धरतीवर ठेवलं, जमिनीवर ठेवलं, मग ते वामनाची फाटली नसेल का? असं बळीराजा असं महात्मा फुले त्या ठिकाणी प्रश्न विचारतात की 1 पाऊल आकाशावर आणि दुसरं पाऊल जर जमिनीवर ठेवलं तर मग त्या वामनाची फाटली नसेल का? अशा पद्धतीने बळीराजाचा संपूर्ण इतिहास प्रथमतः जर कोणी मांडला असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी मांडला आणि त्यानंतर हा साळुंखे सरांनी यावर एक मोठा विस्तृत असा ग्रंथ लिहिलेला आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेचसे त्यांची व्याख्याने देखील आज आपल्यामध्ये उपलब्ध आहेत. तर जेव्हा इसवी सन 20व्या शतकाच्या सुरुवातीला मोहनजोदडो आणि हडप्पा हे जे शहर आहेत, हे मोहनजोदडो आणि हडप्पा शहरांचं उत्खनन ज्यावेळेस करण्यात आलं तर त्यावेळेस असं निदर्शनास आलं की त्या उत्खननात बऱ्याचशा शहरांचा विकास मोठ्या प्रमाणात होता आणि धान्याचे मोठमोठे कोठार जमिनीत सापडले. म्हणजे याच्यावरनं लक्षात येतं की हा देश कृषीप्रधान आहे आणि यावरनं देखील बळीराजांचं महत्त्व त्या ठिकाणी कळून येतं. आणि पुरातन जे वैदिक ग्रंथ आहेत त्या वैदिक ग्रंथांमध्ये देखील असं नमूद केलेलं आहे आणि त्या संपूर्ण मोहनजोदडो आणि हडप्पा संस्कृतीचं, सिंधू संस्कृतीचं त्या ठिकाणी उदो करण्यात आलेलं आहे. म्हणजे ब्राह्मणी ग्रंथांमध्ये जो वैदिक ग्रंथ आहे त्या पुरातन ग्रंथांमध्ये तो उल्लेख करण्यात आलेला आहे. तर मग इतकी स्तुती त्यावेळेस करण्यात आलेली आहे. आज आपण एक जर उदाहरण बघितलं तर केरळमध्ये एक कोन्नम नावाचा सण त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि कोन्नम नावाचा सण साजरा करण्यामागचं कारण असं आहे की त्या ठिकाणी आपला बळीराजा, आपला प्रजा हितदक्षक जो पराक्रमी राजा होता
तो प्रजेची काळजी घेणारा होता आणि प्रजा देखील राजाची काळजी घेणारा होता त्यावेळेस. तर अशा वेळेस आणि अशा महान बळीराजाचा त्या आठवणीनिमित्ताने त्या ठिकाणी तो कोनम नावाचा सण केरळमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्या ठिकाणी बळीराजा म्हणे पाताळातून 1 दिवसासाठी त्यांना परवानगी मिळते आणि ते आपल्या प्रजेला भेटण्यासाठी येतात आणि प्रजा देखील आपल्या राजाला वर्षभर तो पाताळात राहतो म्हणून त्याला दुःख आणि दारिद्र्य त्याला दुःखाने तो पीडित होऊ नये यासाठी ती प्रजा देखील म्हणजे केरळमध्ये जी प्रजा आहे जो उत्सव साजरा करतात त्या ठिकाणी ते जे आपले उत्सव साजरे करणारे आपले भारतीय संस्कृतीतले जे लोक आहेत ते देखील चांगला असं सण घर सजावट करतात आणि अतिशय आनंद उत्सव साजरा करतात. म्हणजे बळीराजाला कुठल्याही प्रकारचं दुःख दारिद्र्य त्या ठिकाणी दिसलं नाही पाहिजे आणि आपल्या राजाला वाटलं पाहिजे. मग त्या ठिकाणी बळीराजा पाताळातून वरती येतात आणि त्या ठिकाणी बळीराजांना दिसतं की सगळीकडे आनंद आहे आणि आपली जी प्रजा आहे आपली प्रजा ही अतिशय सुखी समृद्धी आहे. अतिशय मोठा उत्सव जल्लोष या ठिकाणी साजरा करतात. तर अशा पद्धतीने कोनम नावाचा सण हा बळीराजांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी केरळमध्ये साजरा केला जातो. म्हणून आपण या ठिकाणी मला सांगण्याचा हाच उद्देश आहे की बळीराजांमुळेच कदाचित दीपावली हा सण साजरा होत असेल. तर आपण नक्कीच या सणाविषयी अतिशय सखोल अशी माहिती घेऊन पुन्हा एकदा मी आपणासमोर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा सविस्तर अशी अभ्यासपूर्ण माहिती आपणासमोर मी मांडेल. धन्यवाद. एवढंच मानतो. नमस्कार. मी चंद्रकांत ठाकरे.